माझी एक पेशंट OPDला आलेली. ती माझ्याकडे एक 5 ते 6 महिन्यापूर्वी आलेली होती, की तेव्हा तिला एंडोमेट्रियोसिसची हिस्ट्री होती आणि तिला हेवी ब्लिडिंग होत होतं. त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणात पेनसुद्धा तिला होत होतं. कधी-कधी स्पॉटिंग जात होतं. पाळी येण्याच्या आधी आणि पाळीनंतरसुद्धा तिला स्पॉटिंग होत होतं. तेव्हा तिने माझ्याकडे ट्रीटमेंट चालू केली आणि जसं 3-4 महिन्यामध्ये आम्हाला एकदा मी तिला म्हटलं, की "अगं, आपण आता सोनोग्राफी पण करून बघूयात, की एंडोमेट्रियोसिसचं मागे जितकं आहे त्याचं प्रमाण किती कमी झालंय हे बघण्यासाठी आपण एक सोनोग्राफी करून बघूयात." ती माझ्याकडे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स घेऊन आली आणि त्या रिपोर्ट्समध्ये कुठलीही एंडोमेट्रियोसिसची हिस्ट्री दाखवण्यात आली नव्हती. त्यामुळे तिचा जो काही एंडोमेट्रियोसिसचा त्रास होता तो पूर्णतः सोनोग्राफीमध्ये दिसत नव्हता. त्याला कुठलेही तिला त्रासही होत नव्हता. ती म्हणाली, "मॅडम, आता मला कुठलाही त्रास होत नाहीये. मला पेन होत होतं ते थांबलेलं आहे आणि हेवी ब्लिडिंग नाही जात आहे. मला आता 4च दिवस जात आहे." तेव्हा ती म्हणाली, की "धन्यवाद मॅडम, की मला हा होणारा त्रास कुठेतरी थांबू शकला, ह्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते."